रेशन बंद आंदोलनात राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाची उडी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले निवेदन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी देश पातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे। तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने दारव्हा तहसीलदार यांच्यामार्फत पाठविण्यात आले असल्याची माहिती दारव्हा तालुका अध्यक्ष जानूसिंग राठोड यांनी मंगळवारला दिलेली आहे। निवेदनावर महासंघाचे दारव्हा तालुका अध्यक्ष जानूसिंग राठोड, नामदेव पवार, डीजी खाडे, LR जयस्वाल, अरविंद चिरडे आदी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, मार्जिन मनी 300 रुपये करा, 2G ऐवजी 4G मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून चना डाळ, तूर डाळ, मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारखे मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। रेशन बंद आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवावीत। या काळात दुकानदारांनी आपल्या दुकानातील पॉस मशीन कार्यान्वित करू नये, तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नये असे आवाहन महासंघाचे तालुका अध्यक्ष जानूसिंग राठोड यांनी मंगळवारला केलेले आहे।